माजी आमदार संतोष सांबरे यांच्या मध्यस्थीने कैलास पाटील पुंगळे यांचे तहसीलचे उपोषण स्थगित। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोकरदन तालुका प्रमुख कैलास पाटील पुंगळे यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर निराधार महिला लाभार्थ्यांसोबत व पदाधिकारी समेत बेमुदत उपोषणात बसले होते। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळावा, प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावी, श्री क्षेत्र राजूर गणपतीचे जुने प्रवेशद्वार उघडावे या मागण्यांसाठी भर पावसात कैलास पाटील पुंगळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते। माजी आमदार संतोष सांबरे यांनी तात्काळ भोकरदन तहसील कार्यालयात जाऊन कैलास पुंगळे व उपोषणकर्त्यांची भेट घेतली। तहसीलदार संतोष बनकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून विविध मुदतीत सर्व विषय मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन घेऊन कैलास पाटील पुंगळे व शिवसैनिक तसेच वयोवृद्ध महिला भगिनीचे पावसात सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले। कैलास पाटील पुंगळे यांचे उपोषण सोडवण्यासाठी माजी आमदार संतोष सांबरे यांच्यासोबत मनीष श्रीवास्तव, सुरेश तळेकर, महेश पुरोहित, अर्जुन ठोंबरे, जगनबाबा पवार, विष्णू भालेराव, भरत पिंपळे, पंकज पिंपळे, अमोल पवार, अर्जुन पिंपळे, समाधान काकडे, बंटी काका, विक्रम कोलते, सचिन गंगावणे, रामराव मसरूप आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला, बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।